नमस्कार. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 18 डिसेंबर आणि राज्यामध्ये आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामधील वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहे. तर राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाची आपल्याला राहील. तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला जे आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये आपल्याला 20 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. 20 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता तसेच वातावरणामध्ये आता पुढील 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला बदल या ठिकाणी पाहायला मिळेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जो पाऊस होता तो म्हणजे आपल्याला 21 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार होते. परंतु आता जे आहे वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे. तर पावसामध्ये आता पुढे या ठिकाणी पुढे सरकलेला आहे. त्यामुळे राज्यामध्ये आता 25 तारखेपासून पावसाचे वातावरण पाहायला मिळणार नाही. तर आता जवळजवळ 28 तारखेपर्यंत 28, 29, 30 आणि 28, 29, 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला राहणार आहे. म्हणजे राज्यामध्ये आता 21 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तर हा पाऊस जे आपला मराठवाडा तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर तसेच जे आहे लातूर, उदगीर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्या ज्या भागामध्ये आपलं जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे 29 तारखेला तसेच 28 तारखेच्या दरम्यान सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 28, 29 तारखेदरम्यान राज्यातील मराठवाडा तसेच जे आहे अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर आणि जे आहे जामखेड, केज, माजलगाव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर. तर या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला 28 तारखेदरम्यान आपल्याला या ठिकाणी पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता फक्त 2 ते 3 दिवस आहेत. त्यामुळे तुमची शिवाय शेतीची कामे करायची असेल तर शेतीची कामे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये आपली करून घ्यावीत. कारण की राज्यामध्ये 21 तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार आहे. 21 तारखेदरम्यान काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. 21 ते 25 तारखेदरम्यान आणि जे आहे राज्यामध्ये 26, 27, 28, 29, 30 तारखेदरपर्यंत जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे 21 तारखेपासून तर जवळजवळ 30 तारखेपर्यंत. त्यामुळे शेतकऱ्यांची आपली जी काही शेतीची कामे राहिली असतील, तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जी आहे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावी. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सध्या जे आहे आपल्याला सध्या जे वातावरण पाहायला मिळत आहे, सकाळच्या सकाळी सुद्धा थंडी जाणवत आहे आणि रात्रीच्या दरम्यान सुद्धा जे आहे थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जे आहे पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये थंडीमध्ये अजून वाढ होईल. सकाळी सुद्धा जे आहे स्वेटर घालावे लागतील आणि रात्रीच्या सुद्धा आपल्याला जे आहे थंडीमध्ये आपल्याला वाढ या ठिकाणी दिसून येईल. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये अजून जे आहे 4 ते म्हणजे 21 तारखेपर्यंत राज्यातील वातावरण आपल्याला 20 तारखेपर्यंत पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आणि 21 तारखेपासून ते जवळजवळ 30 तारखेपर्यंत 30 डिसेंबरपर्यंत वातावरणामध्ये आपला बदल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर हा जो पाऊस आहे कोणत्या भागामध्ये पडणार आहे म्हणजे शक्यतो मराठवाड्यामध्ये पडेल, उत्तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे हे पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. जसं की राज्यामध्ये जो हा जो पाऊस आहे तो अवकाळी पाऊस आहे. त्यामुळे अ, राज्यातील जे आहे वातावरणामध्ये या ठिकाणी थोडाफार बदल झालेला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज दिला जाईल. सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे, शक्यतो 25 तारखेच्या नंतरच जास्त पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. 27, 28, 29 तारखेदरम्यान राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळेल. सध्या जे आहे 21 तारखेपासून ते 25 तारखेदरम्यान काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. थंडी जे आहे थंडीचे प्रमाण कमी होईल. परंतु 20 तारखेपर्यंत राज्यामध्ये थंडीमध्ये आपल्याला वाढ होताना दिसून येईल. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमची काही जी शेतीची कामे राहिली असेल, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या 4 ते 5 दिवसामध्ये करून घ्यावीत. तसेच ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणी आलेला आहे, त्या शेतकऱ्यांनी आपला कांदा काढून घ्यावा आणि तसेच ज्यांचे जे आहे तुरी वगैरे काढायचे राहिले असेल, त्यांनीसुद्धा आपल्या तुरी वगैरे काढून घ्यावेत. कारण की राज्यामध्ये आता
वातावरणामध्ये बदल होईल आणि वातावरणामध्ये 21 तारखेपासून बदल झाल्यानंतर राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या सगळीकडे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या फक्त थंडी जाणवत आहे आणि सध्या कुठेही आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण किंवा जे आहे पावसाची शक्यता सध्या कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सध्या पावसाचे वातावरण आपल्याला प्रहान सध्या कुठेही पाहायला मिळत नाही. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो 21 तारखेपासून ते जवळजवळ 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे, जास्त कोणत्या भागामध्ये पडेल, हे सुद्धा आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे शेतकऱ्यांना आदल्या दिवशीच आपण त्या ठिकाणी सांगू. सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण या ठिकाणी शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी मेसेज आपण ह्या व्हिडिओमधून देत आहोत. तर वातावरणामध्ये जर अचानक बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी मेसेज दिला जाईल. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 18 डिसेंबर आणि उद्याच्याला सुद्धा या राज्यातील हवामान आपलं जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला पूर्णपणे कोल्ड राहील. फक्त सकाळच्या दरम्यान थंडी जाणवेल आणि रात्रीच्या सुद्धा जे आपल्याला दुपारपर्यंत थंडी राहील आणि रात्रीसुद्धा थंडी जाणवेल. आणि आज जे आहे 17 डिसेंबर आणि आजसुद्धा जे आहे राज्यामध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान सुद्धा आपलं जे आहे राज्यामध्ये फक्त थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये आणखीन जे आहे थंडीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले जे आहे काळजी घ्यावी. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बातम्या हवामान अंदाज या ठिकाणी घेऊन येत असतो आणि आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद.